टायमर आता सेट आहे या मॅचसाठी, त्यामुळे आपण क्षणाचा विलंब न करता लगेच खेळायला सुरुवात करतो या मॅचमध्ये. सुमित जमदरे नवीन बॅटर आता दाखल झाला या मॅचमध्ये, षटक क्रमांक पहिलं. चला टीम मीटिंग बिलकुल नको आहे, प्रत्येक बॉलवरती आपण टीम मीटिंग करू नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय. आज थोडासा उशीर जरूर झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये मॅचेस आज पहिला दिवस होता, त्यामुळे उद्घाटनासाठी आपण थोडासा वेळ घेतला. महाराष्ट्र पोलीस तिसारबाई शेख यांचं आगमन झालं, ज्यांचं भरपूर प्रेम आहे खरं तर क्रीडा क्षेत्रावरती, आणि त्यांचं आगमन झालं, त्यांचे भरपूर्वक स्वागत. उद्या ठीक 9 वाजता सामना सुरुवात होणार आहेत. उद्याचे ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोरदास या राऊंड द विकेट. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, फरकच बाद. सुमित जमदरेला आता मैदान सोडावं लागतंय, अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम अंबेशिव संघाला फलंदाज बाद. ₹1000 कॅश प्राइज आहे ललित भोईर यांच्यासाठी. नवीन खेळाडू आता आकाश तामाने दाखल झालाय. 18 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 18 चेंडूमध्ये धावा किती बनतील या मॅच मध्ये, हे देखील चित्र पाहायला लागेल. नवीन खेळाडू दाखल होतोय नेट नंबर 4 वरती आकाश तामाने. या खेळाडूला तुम्ही पाहताय. वैभव ठाकरे बाद झाला, सुमित जमदरेला पण पाहिलं, तो देखील भोपळे फोडू शकला नाहीये या मॅच मध्ये. रन विकेट. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, जेल स्वीकारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान एक चिक सिंगल. खेळाडू होते आय थिंक श्री मेहर होते, ज्याने मात्र जेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कॅच ड्रॉप आणि एक चिक सिंगल धाब येथे देखील जोडली जाते. विकेट करण्याचा प्रयत्न मेमेडन पूर्णपणे फसला या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक 2 वरती 2 असा स्कोर कार्ड टीम गावदेवी अंबेशिव टीमचा तुम्हाला पाहायला मिळेल. जितू घाबट देखील या मॅचचा आनंद घेतात. एरंदळ बनाम अंबेशिव अशी मॅच रंगत असताना मोठा फटका घेतलाय. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर तांबाडेच्या बॅटमधून येतो सिक्सर. देण्यात येईल, ₹2000 कॅश प्राइज देण्यात येईल. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. तेच थरार गोलंदाजी ते तुम्ही पाहताय. भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल मयूर तामानेला. फलंदाज बाद. मधून मोठी विकेट त्याने संपादित केली या मॅच मध्ये, आणि आता नवीन बॅटर ओमकार दाखल झाला या मॅच मध्ये. राऊंड विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. ओमकार मोरेला आता मैदान सोडावं लागेल. भोपळाही फोडू शकला नाहीये खेळाडू, आणि आता थेट निघून चाललाय खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद.
दाखल झाला या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय कारण उपांत्य फेरी आहे खरं तर टॉप 5 मध्ये जाण्यासाठी आता मैदानाच्या मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल 5 पारितोषिके तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील तब्बल 1,00,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा गोरदा षटक क्रमांक दुसरे घेऊन सनी आलेत सनी राणे राईट मोर द विकेट पहिला बॉल आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न फसला डायरेक्ट हिट करायचं होतं नाही जमलं इथे तुम्ही पाहता डॉटबॉलची समाप्ती झाली आहे परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल एका धावेच्या साथीनं धावफलकावरती 9 धावा जोडल्या गेल्या या मॅच मध्ये समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळतोय 9 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना सनी राणेला तुम्ही पाहताय मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला जिंकला इथे देखील एस्टनचा भेद घेतोय टप्पा पडला स्विंगवर बॉल मात्र निघून चालला एस्टन वरती आदळतोय आणि अखेर नरेश कडबडा देखील आता मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद क्रिकेट संघ एरंदाड जर आज मात्र क्वालिफाय झाला तर त्यांना 2 कोंबडे देऊन सन्मानित करण्यात येईल निखिल मेहर यांच्याकडून हे कॅश प्ले लावण्यात आलंय नित्या निखिल मेहर यांच्या नावानं संघ आज मैदानावरती उतरला नवीन फलंदाज तेजस बोराडेला तुम्ही पाहताय शफल झाला क्रॉस बॅटनं फटका खेचलाय धाबा किती मिळतील बाबा लागेल डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील धावफलक याच 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्ही पाहता आतापर्यंत जोडली गेली आहे या मॅच मध्ये 11 धाबा 1/11 षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल सनी राणे षटक क्रमांक दुसरा तो घेऊन गोंधळाच्या बारवरती दाखल झालाय 3 बॉलचा खेळ संपन्न 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये इथे फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु धाव मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 12 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये टू गो शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत राईट मोर द विकेट ऑन साइडला खेळलाय जरूर फटका फोसला की काय खेळाडू उपस्थित काय ड्रॉप खरं तर श्री मेहर होते 2 वेळा आतापर्यंत त्याने जेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला परंतु इथे 2 वेळा जेल निसटला आणि आता एक चिक्की सिंगल इथे मिळतीये आणि त्या सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या गोरदा सज्ज होतोय शेवटचा बॉल यॉर्करचा वापर करण्यात आलाय पुन्हा एकदा तेच थरार गोंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल 12च्या वेगाने झपाट्याने पोहोचला एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय 2 धावा मिळतील का पाहावं लागेल आणि आता यस पंचांनी घेतला DRS तिसऱ्या पंचांची मागणी आता घेण्यात आली आहे नक्की घडले का हॅरी सरांनी देखील इथे मात्र विचारपूस केली आहे तिसऱ्या पंचांकडे योगराज महाराज बुटेरे सॉफ्ट सिग्नल कळवायचे पंच सॉफ्ट सिग्नल बाद आहे त्यामुळे आता बऱ्याचशा घडामोडी इथून मात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळतील नक्की घडलंय का खेळपट्टीवरती पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतील OUT फलंदाज बाद चला नवीन बॅटर लवकर आपण मैदानाच्या मध्ये जा
प्रज्वल खडकबाण आपण कुठे असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये संपर्क साधा. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 15 धावा. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहा लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पुन्हा एकदा स्त्री होते. बॉल लावून फेक करतात. दरम्यान इथे 2 धावा आता एक वेळा जातील. गुड रनिंग. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 17. याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन गोरदा सज्ज होतोय. वेदांत परटोले हा गोरदा तुम्ही पाहताय. वेदू आता दाखल झाला या मॅच मध्ये. एक मला तर मॅच वेदूने जिंकल्या. सकाळच्या 17 मध्ये तोच खेळाडू आता दाखल झाला. इथे देखील शेपरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक करावी लागेल परंतु अंपायर अजूनही वळले नाहीयेत. त्यामुळे आता डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पार मिळते. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्हाला पार मिळतोय. वेगाने बीट करतोय. वेदांत पटोलेला तुम्ही पाहता. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बंटी मेहर यांच्याकडून. आणि 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग जर 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि आता इथे देखील एक सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. चला पंच थोडंसं त्यांना सांगायचं ताकीद द्या. स्पीडअप करा कारण जवळजवळ आता टाइम देखील आपण पाहतोय 6:28 मिनिटं झालेत. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण खेळाला सुरुवात करू. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. वेदू ऑन साइडला खेळतलाय. मिड विकेटला रॉकेट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक सनी होते. त्यांना बीट करून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. सिक्सर. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. पहिली विकेट संपादित केली बंटी मेहर यांच्याकडून. 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. वेदांत पर्डोलेसाठी अजूनही षटकातील एकच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल. राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. अलोंग द कार्पेट. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. भुऱ्या बॉलला उचलून फेक करतात. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. दुसरीचा प्रयत्न चालवलाय हरणीच्या वेगानं आणि चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा इथे एकवटल्या जरूर. आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा मिळतील का पाहावं लागेल. परंतु स्वतः बेदू धावत पळत पोहोचला. दरम्यान 2 धावा इथे एकवटल्या आणि त्याच 2 धावाच्या साथीने धाव फरक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 24 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या आणि आता 25 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. आणि
या मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये आमचा शेवटचा टर्न होता, त्यामुळे आता आम्ही इथून मात्र रजा घेतो. तुम्ही थांबू नका, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. खरं तर बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आमचे महेशजी धुळे सर तुमच्यासोबत माडी सर जोडली जातील. महेशजी धुळे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद. तुम्ही यांच्याकडे कधी पण आहे, यांच्याकडे ऑफर चालूच असतात. बोला की ते साहेब, काय सेवा करू? गाडी घ्यायची माझ्या मेवण्याला. मोठं यांचा वेस्ट. यासाठी 25 धावांची गरज. गेम ऑन. 25 धावांची गरज. 18 बॉल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला सनी, नॉन स्ट्राईक एंडला मयूर मेहर. आघाडीचा गोलंदाज तेजस बुराडे. अंबेशिव एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ पहिला बॉल क्लीन बॉल. त्रिफलला चीत केलंय. सनी राणेला परतावा लागेल. बिग विकेट, बिग लॉस. पहिला धक्का लागत असताना 440 वाटचा हा धक्का होता. फलंदाज बाद. यांची पुनरावृत्ती टेनिस क्रिकेटमध्ये होते की काय असं म्हणायला हरकत नाही आहे. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त डाव त्याने खेळलेला आहे. पटलं जाताना निसार भाई शेख पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. आणि आता मैदानामध्ये कुठेतरी कमबॅक झालंय टीम गावदेवी अंबेशिव संघाचं, हेच म्हणावं लागेल. 17 बॉल 25 ची गरज. रोहित मेहर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. ओमकार मेहर यांच्या वतीनं 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. रितेश भोपी आम्हाला माहिती देत असताना. षटक क्रमांक पहिलं तेजस बुराडे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. श्री मेहरच्या बॅट मधून आकाशाला गवसती घालणारा पहिला जबरदस्त बिग हिट षटकार आपण पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छूमंतर षटकार. अगदी आपण शेवटचा सामना पाहतोय. कदाचित हॅरेला देखील असं वाटेल की आता दुबईची फिलिंग हे बदलापूरमध्ये येते आहे. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती सामना कव्हर करतो की काय असंच वाटतंय आता. या ठिकाणी अंपायर समचे मिस्टर हॅरी यांना. षटकार आला श्री मेहरच्या बॅटमधून आपल्या नावाची छाप सोडत असताना. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस अगोदरच खेळलेत. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. सनी राणे बाद झाला. थोडीशी डगआउटमध्ये शांतता पाहायला मिळाली. तोच सनी राणे ज्याने मागच्या मॅचमध्ये तब्बल सलग 5 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते, तोच सनी आता मात्र शून्याचा चष्मा घालून परतलाय. एरनचडचे 40 प्लसचे खेळाडू आमचे उमेश दादा मेहर असतील, हनुमंत गाडे, वसंत मेहर, सर्वांच्या वतीनं शुभेच्छा. अरुण मेहर असतील, गोलंदाज सज्जा. ओ यावेळेस ऑन साईडला फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत. ओमकार मोरे आपण पाहतो थोडेसे मागे सरकलेत. एका हाताने झेल घेण्याचा विक्रम त्यांना करायचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला हाताला चटका लागला असेल या झेलचा आणि इथे मिळतील 2 धावा. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कदाचित या मॅचमध्ये निसारबाई शेख सुद्धा या मॅचचा संपूर्ण आढावा घेत असताना या क्रीडांगणाची इत्थंभूत माहिती महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांना माहिती आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये असतील किंवा याच्या व्यतिरिक्त या क्रीडांगणाकडे त्यांची घोडदौड सुरू असते.
आम्ही चर्चा केली मगाशीच, भाईजान 11 या नावाचे ते पुरस्कर्ते आहेत या संघाचे, आणि आज स्वतः या ठिकाणी या संपूर्ण माचा आनंद घेत असताना कुठेतरी या विरंगुळा म्हणून या स्पर्धेकडे आकर्षित झालेत निसारभाई शेख. ओ लाईन ॲक्युरेट पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर नव्हतं श्री मेहरकडे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज तेजस बोराडे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 8 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी दुणावलेला पाहायला मिळाला गोलंदाज तेजस बोराडेचा, परंतु षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा थोडस मानसिक दडपण या ठिकाणी आपण पाहिलं. गोलंदाज सज्जा पुन्हा एकदा लाईन तपासली जाते. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कवायत चालू आहे. एक साथ सावधान, एक साथ विश्राम. हे बघा, हे बघा, हे बघा. कदाचित जर आता सुद्धा अगदी आपण नेव्ही आर्मी मध्ये यांची निवड केली ना, तर कुठेही सर्टिफिकेट निसारभाई शेख यांना लागणार नाही आहेत कोणत्याच प्रकारचे. डायरेक्ट थेट त्यांचं सिलेक्शन होईल. इतकी कवायत चांगली करतात मिस्टर हॅरी. हॅरी आता आम्हाला सुद्धा जाऊ दे घरी. ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक, वॉड शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. ताकदीचा प्रचंड वापर करत असताना बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. पाहिलं ना तुला, तुझं अरेंज मॅरेज आहे लक्षात असू दे. 15 धावा फलकावरती. हॅरीला लव्ह मॅरेज करायची आवश्यकता नाही आहे, त्याचा अरेंज मॅरेज 1 वर्ष अगोदर झालेलं आहे. एकंदरीत टीमची टोटल 25 धावांची गरज होती. 12 बॉल आणि आता 10 धावांची गरज आहे. सामना या षटकाराने पूर्णपणे खुला केलेला आहे. पाहावं लागेल अंबेशिव संघाकडे सुद्धा धारदार गोलंदाजी आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न ते सुद्धा या मॅच मध्ये करतायत. याच दरम्यान आमचे एकविरा आई भक्त अर्थातच नवीन मेहर यांच्या वतीने शुभेच्छा येतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओ बॅटची लीडिंग एज, फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक 2 लागलाय टीम एरंजाड संघाला. फलंदाज बाद. अकरा बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दिनेश कडव, जे समोरच्या एंड कडून हे षटक त्यांच्या वतीने हाताळलं जात आहे. अंबेशिव गावाचे ते उपसरपंच सुद्धा आहेत आणि आता आज बॉलर म्हणून एक चांगली कामगिरी ते करतायत. ओ यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला ललित भुईर अर्थातच रबाडा या नावाने परिचित असलेला खेळाडू आणि तो मात्र मैदानामध्ये दाखल झाला. पहिला चेंडू ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलर आणि इक्वेशन असणार आहे. 10 चेंडू शिल्लक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अंबेशिव संघाला विनंती आहे, स्पर्धा आपली डे फॉर्मॅटची आहे. कदाचित हे वैभवशाली क्रीडांगण आहे, त्या अनुषंगाने ही मॅच कंटिन्यू आपण चालू ठेवलेली आहे, लक्षात असू द्या. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार आणि आता हा सामना पूर्णपणे खुला करत असताना टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाला मिळतील या पूर्णपणे धावा 6.
नित्या 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड. अवघ्या 4 धावांची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. आता सिंगलने सुद्धा सामना जिंकता येऊ शकतो हे चांगलं माहिती आहे ललित भुईरला, कारण उर्वरित चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे 8 आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 25 धावांचं समीकरण. पहिल्या षटकामध्ये तेजसच्या विरोधात 12 धावा आल्या. त्यानंतर आलेला आता महत्वपूर्ण षटकार. 8 बॉल 3 ची गरज. हो शफल झालेत. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला विजय चौकार होऊ शकतो. आणि हो या ठिकाणी नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड हा या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम. गावदेवी अंबेशिव याही संघाचं कौतुक. या मॅच समानाचा मॅच आपण देऊ. ललित भोई ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना 3 महत्वपूर्ण विकेट त्यांनी चटकावल्या आणि तोच गोलंदाज नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड संघाचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ललित भोईर साठी अक्षय भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय सुनीलजी कांबरी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभाचे 1000 रुपये पारितोषिक